तुम्ही फॅमिली पर्सन आहात, Yes. जी फॅमिली आहे, तर ह्यामध्ये तुम्ही फॅमिली आणि बिझनेस हा कसा मॅनेज करतात? सुरुवातीला मी ज्यावेळी बिझनेस स्टार्ट केला मी टायरलेसली म्हणजे न थांबता न थकता काम केलं. म्हणजे मी सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू बिझनेससाठी धावपळ केली, कामं करायचो. पण आता मागील 5 वर्षापासून आफ्टर कोविड मला कळलं की मला फॅमिलीबरोबर सुद्धा वेळ घालवला पाहिजे. मग त्यावरून मी असं टाईम शेड्यूल केलेलं आहे की सकाळी 10 ते 6च्या मध्ये मी कामाबद्दलच बोलतो आणि 6च्या नंतर जनरली इम्पॉर्टंट कॉल नसेल किंवा मीटिंग्सबद्दल क्लायंटबद्दल नसेल तर मी म्हणजे कामासाठी वेळ देत नाही. मग तो माझा वेळ माझ्या फॅमिली, माझ्या मुलांसाठी, वाईफसाठी असतो. तसं कळलं. मग तो तुम्ही टाइम आता मॅनेज केलेला आहे. हो, बरोबर. हो, कारण का हे फॅमिलीला टाइम गरजेचं आहे. देणं पण हो. गरजेचं आहे आणि बिझनेस जे लोक हँडल करतात त्यांना तो अजिबात वेळ मिळत नाही. येस. पण आपण काय एका ठिकाणी जॉबला जात नाही की हो. सकाळी 9ला गेलो आणि संध्याकाळी 6ला सुटलो, नंतर मग जॉबचं विसरून जा, असा प्रकार आपला नाही. आपल्याला रात्री कॉल आले तरी उचलावे लागतात, क्लायंटचे कॉल आले. बरोबर. जनरली आमच्या ह्याच्यामध्ये नाही आहेत. कारण आमचा B2B बिझनेस आहे. B2B म्हणजे आम्ही बिझनेस टू बिझनेस, आम्ही हॉटेल्स, कॉर्पोरेट कंपनी जे खूपच एखादा अर्जंट ओपनिंग असेल कुठे स्टोअरची, हॉटेलची, तर तिकडे ते होतं कदाचित कधीतरी, पण जनरली नाही होत. कळलं. आणि आपण जर प्रेमाने क्लायंटला सांगितलं सर आफ्टर 7 आय एम नॉट अवेलेबल, यू कॅन टेक्स्ट मी बट आय विल रिव्हर्ट टुमॉरो, मग ते त्यांनाही कळतं ते, मग ते त्या हिशोबाने तेही रिव्हर्ट त्यावेळीच कॉन्टॅक्ट करतात ऑफिशियल टायमिंगमध्ये. हेवी सीझन कोणता असतो तुमचा? हेवी सीझन असं म्हणता नाही येणार, पण जनरली दिवाळीच्या वेळी आम्ही स्पेशली ऑफर्स काही देतो. त्यामुळे थोडासा तो बरेच जण दिवाळीसाठी घेतात नवीन काही ना काही वस्तू, मग त्यात फर्निचरसुद्धा घेतात. मग ते दिवाळीचे 2 महिने आधी आणि 2 महिने नंतर तो पार्ट थोडा हेवी असतो. प्रत्येक बिझनेसचा एक कोणता तरी थोडा हेवी सीझन असतोच. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.